प्रोबॅबिलिटी या चॅप्टरमध्ये प्रॅक्टिस सेट 5.3 आपण बघतोय. आता यामधील एक्झाम्पल नंबर 3 आपण बघू. टू डायस आर रोल सायमल्टेनियसली. हा रँडम एक्सपेरिमेंट आपल्याला दिलेला आहे. त्याचा आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचा, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट किती ते लिहायचे. अजून 3 इव्हेंट दिलेले आहेत, त्या इव्हेंटचे सेट आणि त्यामध्ये येणारे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट, म्हणजे नंबर ऑफ इव्हेंट इन ए, नंबर ऑफ बी, नंबर ऑफ इव्हेंट इन इव्हेंट सी. या प्रकारे इव्हेंट हे असा दिलाय, the sum of digit on upper face is multiple of 6. multiple of 6 म्हणजे 6, 12, ठीक आहे, 18. या प्रकारे 7 चे एकपट, दुप्पट, तिप्पट, 2 टाइम्स, 3 टाइम्स, 4 टाइम्स या प्रकारे, म्हणजे मल्टिपल ऑफ 6. इव्हेंट मीन the sum of digit on upper face is minimum 10. ठीक है. Third, the same digit on the faces. पहिले आपण सॅम्पल स्पेस लिहू, म्हणजे या इव्हेंट नक्की काय आहे ते आपल्याला समजेल. रँडम एक्सपेरिमेंट आपण लिहिलेलं आहे. If 2 dice are rolled simultaneously, then sample space S is equal to in curly bracket 2 डायस आत होतो. म्हणजे जर आपण 2 डायस जर टाकले, सबसिडी घेताना ज्या क्यूब आपण वापरतो की ज्याला 6 सर्कल असतात, प्रत्येक सरफेसवर एक एक डिजिट लिहिलेला असतो किंवा त्या डिजिट एवढे पॉइंट त्या सरफेसवर असतात. मग तो त्याला म्हणतात डायस, त्या क्यूबला डायस म्हणतात. मग असे एक नाही 2 डायस एकाच वेळेस टाकले, काय होईल? एका डायसवर काय मिळेल आणि दुसऱ्या डायसच्या अपर सरफेसवर काय मिळेल, दोन्हीच्या अपर सरफेसवर जे मिळतात ते आपल्याला मिळालेले कोण असणार आहे आणि ते काय मिळणार हे आपल्याला याची प्रोबॅबिलिटी, याची आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. मग असं करताना या रँडम एक्सपेरिमेंटचे एक सॅम्पल पॉइंट म्हणजे काय, त्या दोन्ही डायसच्या अपर फेसवर काय मिळाले बरोबर, याचे रिझल्ट आपल्याला एकत्रित म्हणजे एक आउटकम्स असणार आहे. मग काय मिळाले तर डाय टाकल्यावर समजा एका डायसवर आपल्याला 4 मिळाला, दुसऱ्या डायसच्या अपर सरफेसवर 3 मिळाला, म्हणजे आउटकम्स काय मिळाले 4, 3. ठीक आहे. फक्त ती लिहिताना 4, 3 असे नाही लिहायचे, कारण ती 43 तयार होईल. मग आपल्याला ते नंबर तयार करायचे 43 नाही, तर आपल्याला काय लावायचे तर फर्स्ट डायसवर मिळाला 4 आणि दुसऱ्या डायसवर मिळाला 3, म्हणून त्यामध्ये कॉमा ठेवून ही आउटकम्स आपण ब्रॅकेट मध्ये लिहायचे. ठीक आहे. या प्रकारे समजा पहिल्या डायवर 5 मिळाला, दुसऱ्या डायवर 1 मिळाला, आउटकम्स कसे तयार होईल इन ब्रॅकेट 5, 1. ठीक आहे ना. अशा प्रकारे आपण हा रँडम एक्सपेरिमेंट सेकंड एक्सरसाइज मध्ये पाहिला आहे, फर्स्ट एक्सरसाइज मध्ये पाहिला आहे. त्यामध्ये एकूण किती सॅम्पल पॉइंट येतात 36. म्हणजे 36 सॅम्पल पॉइंट आपल्याला दिले आहेत. लिहिताना मात्र ते एका विशिष्ट क्रमाने लिहायचे, म्हणजे एखादा सॅम्पल पॉइंट आपल्याकडून लिहायचा राहणार नाही. लिहू मग पहिला सॅम्पल पॉइंट असा लिहू 1, 1 म्हणजे काय, पहिला डिजिट पहिल्या डायसाठी, दुसरा डिजिट दुसऱ्या डायसाठी, म्हणजे पहिल्या डायवर मिळाला 1, दुसऱ्या डायवर मिळाला 1. पुढे 1, 2 म्हणजे पहिल्या डायवर 1, दुसऱ्या डायवर 2. अशा प्रकारे 1, 3, 1, 4, 1, 5. ठीक आहे. 1, 6. ठीक, पुढे लिहितो तो पण 1, 6. यानंतर आता 2 च्या पेअर लिहायच्या 2, 1. यानंतर 2, 2, 2, 3, 2, 4, 2, 5, 2, 6. 2, 6 म्हणजे काय, पहिला डायवर 2, दुसरा डायवर 6 आपल्याला मिळाला. 3, 1, 3, 2, 3, 3, 3, 4, 3, 5, 3, 6.
ठीक आहे. हे एकदा आपण पुन्हा येऊ म्हणजे कमी जावं लागेल. 1 1 1 2 1 3 1 4 1 5 आणि 1 6. ठीक आहे. 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6. ठीक आहे. पुढे आता 4 च्या वेळी 4 1 4 2 4 3. ठीक आहे. 4 5 म्हणजे पहिल्या डायसच्या अपर केसवर 4 मिळाला, दुसऱ्या डायसच्या अपर केसवर 5 मिळाला. सॉरी इथं 4 4 पाहिजे. ठीक आहे. नंतर 4 5 आणि मग काय येणार 4 6. पुढे 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6. ठीक आहे. आता 6 च्या वेळी 6 1 6 2 6 3 6 4 6 5 आणि 6 6. या पेयर आपण थर्ड व्हिडिओ मध्ये पण पाहिलेले आहे. तशाच पेयर आपण इथे लिहिलेले आहे. एकूण एक ब्रॅकेट म्हणजे काय या डायगोनल एक्सपेरिमेंटची एक आउटकम आहे. मग अशा किती आउटकम किंवा या सॅम्पल स्पेस मध्ये किती सॅम्पल पॉइंट आले 1 2 3 4 5 6. एका ओळीत 6 आहेत. 1 2 3 4 5 6. एका कॉलममध्ये 6. 6 6 जा 36. therefore ns is equal to 36. अशा प्रकारे आपल्याला ns म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन अ सॅम्पल स्पेस किती मिळाले तर 36 मिळाले. आता आपण एक एक इव्हेंट बघू. इव्हेंट ए इव्हेंट ए काय आहे इव्हेंट The sum of digit on upper face is minimum. Sorry, the sum of digit on upper face is multiple of 6. The sum of digit on upper face is multiple of 6. 6 चा multiple सम काय आहे multiple of 6. मग a is equal to मला 6 चा multiple कोणते नंबर असतात तर 6 ची एक पट म्हणजे 6 दुप्पट 12 तिप्पट 18. ठीक आहे. या प्रकारे 24. ठीक आहे. 4 times means 24. 6 12 18 21. आता एवढी 24 किंवा 18 एवढी ऍडिशन काय या 2 नंबरची येणार नाही. म्हणजे काय सांगितलं आपल्याला सम ऑफ द डिजिट ऑन अपर फेस इज मल्टिपल ऑफ 6. म्हणजे जे दोन डाय आहेत त्या डायवर मिळालेले नंबर त्या नंबरची आपल्याला ऍडिशन करायची सम करायची आणि ती सम मल्टिपल ऑफ 6 आली पाहिजे. म्हणजे 1 + 1 2 पण 2 इज अ मल्टिपल ऑफ 6 नाही. तो 6 चा मल्टिपल कसं काय तो तर 6 पेक्षा लहान आहे. मग 6 चा मल्टिपल कोणते नंबर येतात 6 12 18 24 या प्रकारचे. आता याचा आपण विचार केला सर्वात मोठी ऍडिशन कोणती आहे 6 + 6 12. ठीक आहे ना. म्हणजे 12 पेक्षा मोठी ऍडिशन येणार नाही. थोडक्यात आपल्याला काय म्हणता येईल की 6 चा 3 पट म्हणजे 18 किंवा 4 पट 24 अशी ऍडिशन आपल्याला मिळू शकत नाही. म्हणजे ऍडिशन कोणती मिळेल एक तर 6 किंवा 10. ठीक आहे. मग आपण विचार करू इथे कोणमध्ये 6 येतील 1 + 1 किती होतात 2 म्हणजे हा आउटपुट जाणार नाही. 1 + 2 3 नाही जाणार. 1 + 3 4 नाही जाणार. 1 + 4 5 होतात. 1 + 5 6 झाली. 6 ची एक पट आहे. मग ही आउटकम्स 8. ठीक आहे. 1 + 6 7 नाही येणार. 2 + 1 3 4 5 इथे 6 ऍडिशन आहे म्हणजे 2 4. पुढे
2 5 झाले का 2 + 5 7 होणार नाही 6 + 2 8 9 3 + 1 3 + 2 3 + 3 झाले 6 ॲडिशन येते थोडक्यात इथे काय आपण फक्त 6 किंवा 12 ॲडिशन कसली येते ते आपण इथे बघायचं ठीक आहे मग आता 3 3 3 4 नाही झाला 3 5 8 होता 3 6 9 होता नाही झाला 4 1 5 होता नाही झाला 4 2 6 होता 4 2 ठीक आहे पुढे 4 4 8 4 5 9 4 6 10 नाही आपण फक्त काय मल्टिपल ऑफ 6 घ्यायचे 5 1 हे आपल्याला घ्यायचं आहे 5 1 पुढे 5 2 5 3 नाही झाला 5 4 9 होता 5 5 10 होता नाही झाला 5 6 11 नाही झाला 6 1 नाही डायरेक्ट कोणती 6 6 12 ठीक आहे therefore number of sample point in event A is 1 2 3 4 5 6 number of outcomes in A is equal to 6 आता event B बघू event B is equal to in curly bracket sorry पहले event B काय आहे ते लिहू काय event B the sum of digit the sum of digit on upper face is minimum 10 minimum 10 असे minimum किंवा maximum at least at most असे वर्ड आल्यावर आपण जे काही सॅम्पल पॉइंट घेणार आहोत ते नेहमी मोठा असू शकतात तर आम्ही एक लक्षात ठेवायचं आहे ज्यावेळेस असं दिलंय की सम ऑफ डिजिट ऑफ दिस इज मिनिमम 10 म्हणजे कमीत कमी 10 म्हणजे 10 पेक्षा कमी बेरीज चालणार नाही मिनिमम 10 म्हणजे 10 पेक्षा मिनिमम चालणार नाही त्यापेक्षा जास्त असलं चालेल पण 10 पेक्षा कमी असलेली ऍडिशन चालणार नाही मग थोडक्यात काय आहे तर ऍडिशन 10 किंवा 10 पेक्षा जास्त पाहिजे ठीक आहे मिनिमम 10 ही लेवल दिली आहे म्हणजे 10 पेक्षा खाली जायचं नाही कमी चालणार नाही बघू आपण इथे 1 2 येतात 1 2 3 1 3 4 होतात 1 4 4 त्या सर्व 10 पेक्षा कमी सम येते याची ऍडिशन येते 10 किंवा 10 पेक्षा जास्त ऍडिशन यायला पाहिजे मग असे कोणते येतील 2 4 2 5 2 6 नाही येणार 3 4 9 3 4 7 येतात 3 5 नाही 3 6 9 होतात नाही जाणार 4 1 नाही 4 2 नाही 4 4 8 होतात 4 5 नाही 4 6 10 ऍडिशन येते मग हे चालेल मिनिमम 10 म्हणजे कमीत कमी 10 पाहिजे अशी कोणती आपण शोधली तर 4 6 ठीक आहे पुढे 4 6 नंतर 5 1 9 5 3 9 5 4 9 5 5 10 चालेल 5 5 10 चालेल 5 6 11 मिनिमम 10 म्हणजे 10 पेक्षा कमी नको जास्त असेल तर चालेल म्हणजे 5 6 ही आउटपुट चालेल कारण 5 आणि 6 चे ऍडिशन होते 11 पुढे 6 1 9 6 2 6 3 6 4 10 6 4 याचे ऍडिशन 10 होते 6 5 ऍडिशन 11 होते चालेल 6 6 ऍडिशन 12 होते ही पण चालेल ठीक आहे म्हणजे अशा प्रकारे मिनिमम 10 दिलं तर आपण काय विचार करायचा मिनिमम 10 म्हणजे 10 पेक्षा कमी ऍडिशन चालणार नाही ठीक आहे आणि असं करून जे येतील ते आपण घ्यायचे इव्हेंट सी number of sample point in event B is 6 event C बघू आता event C the same digit on upper faces the same digit on both upper faces means on both die म्हणजे दोन्ही डायवरचे जे नंबर आहे ते कसे आले पाहिजे सेम म्हणजे पहिल्या डायवर दुसऱ्या डायवर 1 पाहिजे पहिल्या डायवर दुसऱ्या डायवर 2 पाहिजे असे आउटपुट्स आपल्याला यामध्ये द्यायचे C is equal to
in curly bracket 1 1 ठीक है 2 2 3 3 म्हणजे सेम दोन्हीकडे डिजिट कसे आहेत सेम अजून काय 4 4 5 5 6 6 4 4 5 5 आणि 6 6 यामध्ये ठीक आहे म्हणजे असे 6 आउटकम्स येतील आणि इथे लिहू आपण therefore number of sample point in a event C is 1 2 3 4 5 6 ठीक आहे अशा प्रकारे हे एक्झाम्पल सोडवायचं आहे